मंडळी नमस्कार. औरंगाबादच्या आजूबाजूला असलेल्या वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या ह्या वर्षानुवर्ष निर्मित होत आल्या. अर्थात ज्यानं कामाला सुरुवात केली त्याला हे क्रेडिट जातं. कितीतरी पिढ्या या लेण्याच्या निर्मितीमध्ये खपल्या. म्हणजे एक कैलास लेणं जरी आपण घेतलं तरी त्यात अनेक पिढ्यांचं योगदान आहे हे लक्षात घेता येईल. पूर्ण कधी झालं त्यावेळी त्यांचा गौरव झाला असेल, पण सुरुवात कोण केलं त्याविषयी फारसं कोणी बोलताना दिसत नाही. असंच काहीसं आपल्याकडं असतं. पण इतिहास सांगत असताना एक गोष्ट आपण विसरतो आणि ती गोष्ट म्हणजे सुरुवात करणाऱ्याचं नाव मात्र कधी घेतलं जात नाही. खास करून आता नव्या स्वरूपाचा इतिहास मांडला जात असताना एका विशिष्ट समुदायाला हा शब्द वापरून आता कंटाळा येऊ लागलाय. ब्राह्मणांना बदनाम करण्यासाठी एक रचना आखली जाते आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या क्रांतीसूर्याला ग्रहण लावण्यासाठी आपल्या तळहातानं आपलेच डोळे झाकून घेणारे सूर्यग्रहण झाल्याचा भाव मनात आणत असतात. सावरकरांच्या बदनामीचा असाच प्रयत्न झाला. कारण फक्त एकच, विनायक दामोदर सावरकर या आडनावात सावरकर होतं, ते ब्राह्मण होते. पुढे बाबासाहेब पुरंदरेंनी शिवचरित्र लिहिलं आणि बाबासाहेब पुरंदरेंना पुरंदरे असल्यामुळं बाब्या पुरंदरे, बम पुरंदरे या स्वरूपाची वाक्य लिहून त्यांच्या अर्धवट विषयांना मांडत त्याचा हवा तसा अर्थ काढत त्यांची यथेच्छ बदनामी केली गेली. कारण बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होते. पुढे संभाजी भिडे यांच्या नावात संभाजी नाहीच, ते मनोहर भिडे आहेत असं सांगत संभाजी भिडेंची देखील भरपूर बदनामी केली गेली. कारण भिडे ब्राह्मण आहे. अर्थात काही लोक आपलं आडनाव भिडे मुद्दाम करून घेतात, पण ते ब्राह्मण नसतात, ते मात्र चालतात. म्हणजे ब्राह्मणी आडनाव पाहिजे म्हणून आपलं आडनाव बदलून घेतात आणि काम करत राहतात. ती मात्र मंडळी यांना चालतात. आता लोकमान्य टिळकांचा नंबर आलाय. आधीच लोकमान्यांना ब्रिगेडी लोक भटमान्य असं म्हणतात. ओळख ना पाळख, लोकमान्य टिळक अशा स्वरूपाची वाक्य नेहमीच ऐकवली जातात. बिचारे लोकमान्य मंडालीच्या तुरुंगात खितपत पडले. राजद्रोहाचा गुन्हा टिळकांच्या वरती लागला. स्वातंत्र्यासाठी लढले, पण ते तसं काहीच घडलं नाही अशा आशयाच्या कथानकांना देखील पसरवल्या गेल्या. आगरकर समाजवाद्यांच्या आणि सुधारकांच्या विचारातून मागे पडले. आगरकरांचं नावही येत नाही. का? तर आगरकर ब्राह्मण आहे. हा प्रकार आजतागायत चालू आहे. इतकंच काय, यांच्यावरती टीका करण्यासाठी ब्राह्मण विचारवंतच निर्माण करायचे आणि पुढे यांनाच फेकून द्यायचं ही नीती देखील डाव्यांनी, समाजवाद्यांनी अवलंबलेली आहे. खास करून विश्वंभर चौधरी सारख्यांना बघा, वापर केला आणि फेकून दिलं अशी ती सगळी स्थिती आहे. चला पुढे बोलूया. आता राज ठाकरेंनी एका सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असल्याचा उल्लेख केला. राज ठाकरे यांच्या या उल्लेखावरून महाराष्ट्रात रणकंदन माजलं आणि ब्रिगेडी माणसांनी पुन्हा एकदा टिळकांचा संबंधच नाही अशा आशयाची चर्चा करायला सुरुवात केली. खुट्टी चर्चा. म्हणजे ही चर्चा होण्याआधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी आहे की एका भूताला म्हणे 2 घरांचा सर्वनाश करायचा होता. आणि कसा करायचा हा प्रश्न पडला. एक शेतकरी होता, एक कुंभार होता, आजूबाजूला राहत होते. भूतानं काय केलं, कुंभाराचं गाढव मोकळं सोडून दिलं. कुंभाराचं गाढव शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलं आणि त्यांनी शेताचा खाऊन सर्वनाश केला. शेतकऱ्यांनी बघितलं की आपलं शेत खराब झालंय म्हणून शेतकऱ्यांनी गाढवाला मारून टाकलं. कुंभारानं हे बघितलं की आपलं गाढव मरून पडलंय. मग कुंभारानं
शेतकऱ्याच्या घराला पाडून टाकलं. शेतकऱ्यानं बघितलं की आपलं घर कुंभारानं पाडून टाकलंय, म्हणून घरात असलेल्या त्याच्या बायकोवरच हल्ला चढवत तिला शेतकऱ्यानं मारून टाकलं. कुंभार घरी आला आणि कुंभारानं बघितलं की आपली बायको मरून पडली आहे. त्यानं शेतकऱ्याच्या घरावरती आक्रमण केलं आणि शेतकऱ्याच्या बायकोला मारून टाकलं. शेतकऱ्यानं बघितलं की कुंभारानं आपली बायको मारून टाकली. त्यानं कुंभाराचा जीव घ्यायचा प्रयत्न केला आणि दोघांच्या मारहाणीत दोघांचाही मृत्यू झाला. सगळं संपलं. भूताला विचारलं, बाबा तू काय केलंस? हे 2 परिवार संपवलेस. तो म्हणाला, मी कुठे काय केलं? मी तर फक्त गाढव सोडलं होतं. एक गाढव सोडणं एवढ्या विनाशाला कारणीभूत ठरलं. आमची माध्यमं अशी गाढवं रोज सोडताय, रोज. या अशा टिनपाट ज्ञान नसलेल्या माणसांच्या विचारांना बातमी म्हणून मांडायचं आणि समाजाच्या मध्ये द्वेष पसरवायचा, ही धोरणं माध्यमांच्याकडून सुरू आहेत. एक तर माध्यमं बिंडोक असली पाहिजेत किंवा ती प्रायोजित असली पाहिजेत. हे विध्वंस घडवण्यासाठीच हे सगळं ते करत असावे. राज ठाकरेंनी मांडलेल्या विषयाला लगेच बातमीचं स्वरूप आणि लगेच त्या ब्रिगेडी लोकांच्याकडे जाऊन तुम्ही बोला म्हणून बोलायचं. मग कोणी टिळकांच्या घरातल्याला आणून बोला म्हणायचं, मग अजून कोणी कोणाला आणून बोला म्हणायचं. बोलायला लावायचं, द्वेष पसरवत राहायचा, अक्षरशः घाणेरडा विकार पसरवत राहायचा. माध्यमं भूताच्या भूमिकेत आलीत आणि विचार नावाचं गाढव, खरं तर हे अविचार नावाचं गाढव आहे, ते मोकळं सोडून देऊन विध्वंस करण्याच्या मार्गावर आहेत. यादवी वाजेल माजेल माध्यमांनो, यादवी माजेल, लक्षात ठेवा. अहो, टिळकांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती हे तर विसरून चालणार नाही. टिळकांनी साधारणतः 30,000 रुपयाचा सरकारी प्रॉमिसरी नोट सहितचा निधी गोळा केलेला होता. डेक्कन बँकेत तो डिपॉझिट केलेला होता. पुढे डेक्कन बँकच अवसायनात निघाली. अगदी टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून पाठवलेली पत्र आठवा. 30,000चा निधी जमा झाला आहे, या निधीचा विनियोग योग्य करावा. 10,000 रुपये बाजूला ठेवावेत. 20,000 रुपयात काम करावं, अधिकचं बांधकाम करू नये. 10,000 रुपये आयुष्यभर मेंटेनन्ससाठी पुरतील, अशा आशयाचं पत्र टिळक मंडालेच्या तुरुंगातून पाठवत होते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळक, राव बहादूर जोशी, न्यायमूर्ती तेलंग, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती कुंटे यांनी एकत्र येऊन केली होती की रायगडावरच्या शिवसमाधीची किंवा शिवाजी महाराजांच्या स्मारकाची अवस्था खूप वाईट होते आहे. 1917च्या काळामध्ये डेक्कन बँक अवसायनात निघाल्यावर, ती दिवाळखोरीत निघाल्यावर पुढे होळकरांनी यात काम करण्याचं ठरवलं आणि होळकरांच्या पुढाकाराने हे काम झालं. खरं तर डेक्कन बँकेत जमा केलेले पैसे अडकलेले होते, ते गायब नव्हते झालेले, अडकलेले होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात टिळकांनी या प्रकल्पाची सुरुवात केली, कोण केली याचा उल्लेख टिळकांनी केला असं केला आणि त्यावरून बडवायला निघाला. आता काय महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी पळी पंचपात्र घेऊन काशीला राहायला जायचं का काय? की महाराष्ट्रात एवढी लोकशाही उरली नाही की ते ब्राह्मणांना आपले विचारही मांडता येत नाही? टिळक नव्हतेच या निष्कर्षावर याल, आगरकर नव्हतेच या निष्कर्षावर याल. हा सगळा भंपकपणा आता न्यायालयाने थांबवण्याची वेळ आलेली आहे, अन्यथा एक जातीय उद्रेक माजेल. संजय राऊतांना तर मराठी म्हणजे शिवसेना असंच वाटू लागलंय. अहो, ब्रिगेड म्हणजे मराठा असं नाही आहे. फक्त मराठा समाज म्हणजे ब्रिगेड आणि ब्रिगेड म्हणजे मराठा समाज असं चित्र महाराष्ट्रात आहे का? हजारो लाखो करोडो मराठा समाजाच्या मनामध्ये अन्य जातीच्या विषयी अभिमान आहे, अन्य जातीला आपल्या गावकर्त्या मराठ्याच्या विषयी आदर आहे. प्रत्येक गावात गावगाडा घेऊन चालणारी जमात मराठा आहे आणि त्या मराठा माणसाच्या वरती अनेकांचा विश्वास आहे. प्रसंगी पदरच देऊन गाव जगविणारा मराठा समाज आहे, कारण तोच गावकर्ता आहे आणि या गावकर्त्यासोबत कधीच महाराष्ट्रात कोणत्याच जातीनं भेद केलेला नाही आहे.
असं असतानाही ब्रिगेडी विचारवंत, विचारजंत म्हणावं तर ब्रिगेडी विचारवंत मराठा समाजाच्या मनामध्ये अन्य जातीविषयीचा रोष पसरवतायत, तर अन्य जातीच्या मनामध्ये मराठा समाजाविषयीचा रोष पसरविण्याचं काम होत आहे. ब्रिगेड यांना माझं एवढंच सांगणं आहे, जशी शिवसेना मराठी असल्याचा कांगावा केला जातो, तसं ब्रिगेडी म्हणजे मराठा असं असल्याचा कांगावा कृपया करू नये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करावा. धन्यवाद.